बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 डिसेंबर 2025 रविवार। योना यांचे उपदेश कार्य। निनिवेचे लोक न्यायाच्या वेळी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोष देतील, कारण त्यांनी योना यांचे उपदेशाने पक्षपात केला आणि बघा, येथे योनापेक्षा महान असा एक आहे। मॅथ्यू 12 अध्याय 41 वचन। त्या काळात आत्मे जिंकण्याच्या बाबतीत योना यांच्यासारखा कोणीच नव्हता। केवळ एका उपदेशाने त्यांनी संपूर्ण निनिवे शहराला पश्चात्तापाकडे बोलवले। त्यांचा पश्चात्ताप साधा नव्हता। बायबल म्हणतो, मनुष्य असा वा पशु कल्प असो वा कल्पातील जनावरे कोणीही काहीही चाखू नये, त्यांनी खाऊ नये किंवा पाणीही पिऊ नये। मनुष्य व पशु दोघांनीही गोणपाट परिधान करावा आणि देवाला जोराने हाक मारावी। होय, प्रत्येकाने आपल्या वाईट मार्गापासून व आपल्या हातातील हिंसाचारापासून परावृत्त व्हावे। योना 3 अध्याय 7 ते 8 वचन। पेत्राच्या उपदेशाने 3000 आणि 5000 लोकांचे तारण झाले, पण योनाच्या उपदेशाने 1,20,000हून अधिक लोकांचे तारण झाले। तो संदेश किती सामर्थ्यशाली असावा, तरीही योना त्यांच्या पश्चात्तापामुळे आनंदित झाला नाही। उलट 40 दिवसात निनिवे उलटवून टाकले जाईल ही आपली भविष्यवाणी पूर्ण झाली नाही याचे त्याला दुःख वाटले। लोक आपल्या खोटा संदेश म्हणतील अशी त्याला भीती वाटली। विश्वासीय शतकातील देवाचे सेवक सिमस्त विग्लस्वर्थ यांनी ख्रिस्ताची सामर्थ्याने अनेक अद्भुत कार्ये केली। त्यांनी 23 लोकांना मरणातून जीवित केले। एका तरुणाने त्याने विचारले, साहेब, तुम्ही इतकी अद्भुत केली आहेत, तर स्वर्ग नक्कीच तुमचा फार मोठा सन्मान करेल, बरोबर ना? विग्लस्वर्थ नम्रपणे म्हणाले, स्वर्ग मला अद्भुत कार्यासाठी सन्मान देणार नाही, कारण ती येशू ख्रिस्ताने केली। स्वर्ग मला ज्या आत्म्याने मी जिंकले त्यासाठी सन्मान देईल। आपण स्वर्गात देवासमोर उभे राहिलो तेव्हा तो आपल्याला असे विचारणार नाही की आपण किती भूते घालवली, किती आजारी लोक बरे केले किंवा किती लंगडे चालू लागले, पण तो विचारेल, तू किती आत्मे जिंकलेस? तुझ्या जीवनातून किती लोकांनी ख्रिस्ताला पाहिले? तुझ्या उदाहरणामुळे किती जण प्रेरित झाले? तुझे जीवन इतरांशी बोलत होते काय? तू देवाची इच्छा पूर्ण केलीस काय? योनाला त्यांच्या अवज्ञेसाठी दया मिळाली, पण निनिवेलाही तीच दया मिळावी अशी त्यांची इच्छा नव्हती। शहर नष्ट करणे सोपे आहे, दुष्टाने आगीत भस्मसात करणे सोपे आहे। प्रभूने एका रात्रीत एका किड्याने एक रोप नष्ट केले। अगदी संपूर्ण जग अणुशक्तीने नष्ट करणेही त्यांच्यासाठी काहीच नाही, पण एका पापी माणसाला धार्मिक बनवणे हेच सर्वात महान अद्भुत कार्य आहे। निनिवेच्या लोकांनी हसून पश्चात्ताप केला तेव्हा प्रभूने त्यांच्यावर करुणा केली। देवाचे प्रिय लेकरांनो, तुम्हाला आत्म्याचे ओझे आहे का? तुम्हाला जशी दया मिळाली तशी दया इतरांनाही मिळावी अशी तुमची तळमळ आहे काय? पुढील म्हणण्यासाठी वचन, कारण मला माहीत आहे की तू कृपाळू व दयाळू देव आहेस, रागास मन करुणेने परिपूर्ण आणि संकट आणण्याबाबत पश्चात्ताप करणारे आहेस। योना 4 अध्याय 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी मेघा 4 अध्याय 5 अध्याय, संध्याकाळी प्रकटीकरण 12 अध्याय। धन्यवाद।